ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटल्स आणि मेडिकल स्टोर्सना 500 आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेत, तरी देखील चलन तुटवड्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते। मात्र यावर बँक ऑफ महाराष्ट्राने तोडगा शोधून काढलाय। मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना नोटा बदलून देण्याची सोय बँक ऑफ महाराष्ट्राने केली आहे। बँकेच्या उपक्रमामुळे नायर हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली। सर्वसामान्यांकडून पैसे गोळा करून धनिकांची धन करण्याचा घाट सरकार घालत असल्याचं विखेंचं म्हणणं आहे। सर्वसामान्य नागरिकांची सरकार दगाबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी जमा झालेला पैसा सरकार धनदांडग्यांना वाटणार असल्याचा आरोपही त्यांनी केला। नोटा बदलण्यासाठी पुण्यातल्या बँकांबाहेर लागलेल्या रांगा आजही पाहायला मिळाल्या। भर उन्हात काहीही न खाता पिता लोकांनी नोटा बदलण्यासाठी रांगा लावल्या होत्या। उद्यापासून बँकेतनं केवळ 2000ची रोकड मिळणार असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर रांगा कमीच होत नाहीये, त्यामुळे बँक कर्मचारी सुद्धा हैराण झालेत। शेतकऱ्यांना आठवड्यातनं 25,000 आणि व्यापाऱ्यांना 50,000ची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे। पण व्यापारी वर्गाला आठवड्याला 5 लाख रुपये काढण्याची मुभा मिळण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना रोखीने पैसे द्यायला व्यापाऱ्यांकडे नवीन चलन उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांची अडवणूक होते आहे। त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याला 5 लाख रुपये बँकेतनं काढू द्यावेत अशी मागणी होती आहे। गोरगरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या चरणी कार्तिकी यात्रेच्या काळात 1.25 कोटींची रक्कम दान करण्यात आली। ही रक्कम बँकेमध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि यामुळे सुट्या नोटांचा प्रश्न सुटण्यासही मदत होते। विठू दर्शनासाठी येणारा भाविक हा सर्वसामान्य असल्यामुळे विठुरायाच्या चरणी जे दान दिलं जाते ते सुट्या पैशांच्याच माध्यमात आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यभरातल्या मंदिरांमधील दानाचा आकडा कमालीचा वाढलाय। जुन्या नोटा फेकून देण्यापेक्षा अनेकांनी त्या दानपेटीत टाकल्यात। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या 8 दिवसात 60 लाखांचं दान जमा झालंय। एरवी आठवड्याभरात केवळ 40 लाखांचा आकडा गाठणाऱ्या दानपेटीत नोटाबंदीनंतर 20 लाखांची वाढ पाहायला मिळते। गेली 3 दशकं सोलापुरातल्या अक्कलकोट या तीर्थक्षेत्राचं कुरुक्षेत्र बनवणारे एकमेकांचे कट्टर हाडवैरी भाजपचे सिद्धरामप्पा पाटील आणि काँग्रेसचे सिद्धराम मेहत्रे हे एकत्र आलेत। दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत मेहत्रे गटाचे प्रचार प्रमुख म्हणून सिद्धरामप्पा पाटील काम पाहणार आहेत। भाजपमधल्या स्थानिक नेत्यांनी गेल्या निवडणुकीत मेहत्रे यांच्याशी हातमिळवणी करून आपला पराभव केल्याचा आरोप पाटलांनी केलाय। त्यांना धडा शिकवण्यासाठीच पाटलांनी मेहत्रे यांच्याशी मैत्री केली आहे। नवी मुंबईतील तुर्भेच्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर नवी मुंबई पालिकेच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला। महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांना धारेवर धरत सभागृहाच्या जमिनीवर ठिय्या आंदोलन केलं। तुर्भेतल्या 38 एकर जागेमध्ये नवं डम्पिंग ग्राउंड बनवलं जात आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंड बनवल्यास शेजारील गावातील 5 लाख लोकांना विविध आजारांना सामोरं जावं लागेल, त्यामुळे नगरसेवकांचा याला विरोध आहे। आता बातमी मालेगावात होणाऱ्या मानवी तस्करीची। हज यात्रेला पाठवतो असं सांगत मालेगावातल्या बिल्किस बानो या 50 वर्षीय महिलेची सौदी अरेबियात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी वासिम शेखला पोलिसांनी अटक केली, तर महिलेची सौदीतनं सुटका करण्यात आली आहे। बनावट कागदपत्र बनवून वासिम शेखनं बिल्किस बानो यांना सौदीला पाठवलं। तिथे त्यांचा 2,80,000 सौदा झाला। इकडे 3 महिने आपली आईची काहीच खबरबात नसल्यामुळे त्यांच्या मुलानं पोलिसात तक्रार केली। त्याचा तपास केला असता हे प्रकरण उजेडात आलंय।